बाबासाहेबांसाठी 2 शब्द एवढंच बोलील की बाबा, आमच्या रक्ताने जरी तुमचे पाय जरी धुतले तरी तुमचे उपकार कधीच फिटणार नाही. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 साली महापरिनिर्वाण झालं. त्याचं औचित्य साधून टेंभुर्णीमध्ये प्रत्येक क्षेत्रातून डॉक्टर बाबासाहेबांना आदरांजली श्रद्धांजली वाहिली जाते आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दरवर्षी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, या स्मारकाच्या जवळच्या बाजूला केला जातो आहे. याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला जातो आहे. खरं तर मानवी रक्ताला माणसाचं रक्तच उपयोगाला येत असतं, कारण कुठल्या जनावराचं रक्त येणार नाही. आणि ज्यावेळेस अपघात होतात किंवा अवघड शस्त्रक्रिया असतात त्यावेळेस माणसाचं रक्त उपयोगाला येतं. तिथे जात भेद पंथ कुठलंही रक्त बघत नाही, कारण तिथं गरज असते फक्त रक्ताची. असा स्तुत्य उपक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केला जातो आहे. आपल्यासोबत सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल चव्हाण सर आहेत. सर, काय सांगाल की दरवर्षी हा पुन्हा 6 डिसेंबरला रक्तदानाचं शिबिराचं आयोजन केलं जातं. रिस्पॉन्स चांगल्यापैकी आणि सर्व स्तरातून हा स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे. जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण आजच्या दिवशी झालेलं आहे आणि आपण काहीतरी समाजाचं देणं आपण लागतो म्हणून एक आपण छोटासा प्रयत्न म्हणून या ठिकाणी टेंभुर्णी या ठिकाणी दरवर्षी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. त्याचप्रमाणे आमचं 6वं वर्ष आहे. या ठिकाणी रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. 50पेक्षा जास्त आता 1-2-3 तासात रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. इतर जसं पेमिल साहेबांना किंवा इतर तरुणांना काय आव्हान असेल आपल्या माध्यमातून? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग आणि त्यांचं जे काय लोकांसाठी समाजातील प्रत्येक समाजाला जे काही त्यांनी आजपर्यंत योगदान या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा कुठंतरी थोडाफार आपण कुठंतरी बोध घेतला पाहिजे आणि त्यांच्या विचाराप्रमाणे मार्ग आपण निवडला पाहिजे आणि त्या विचारावर चाललं पाहिजे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली. बाबासाहेबांनी आपल्याला भरपूर दिलं, पण बाबासाहेबांना आपण काय दिलं? 6 डिसेंबर दिवशी निदान रक्तदान करून तरी आपण एक श्रद्धांजली अर्पण केली तरी सुद्धा एक स्तुत्य उपक्रम समजू शकतो आणि उत्स्फूर्तपणे आपण रक्तदान केलं पाहिजे. काय सांगाल की आज रक्तदान आपण आयोजित केलेलं आहे तरुणांना आणि विशेष करून इतर समाजाला काय संदेश असेल? हे बघा, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण आहे आणि बाबासाहेबांचं या देशासाठी या जगासाठी कसं योगदान आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आज त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या दिनी आपण एक स्तुत्य उपक्रम केला पाहिजे. ह्या भावनेतून आम्ही दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो आणि आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान टेंभुर्णी या ठिकाणी जे भीमसैनिक असतील, सर्व समाज बांधव असतील, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि त्यांना कधी आम्ही फोन करीत नाही किंवा असं सांगत नाही की रक्तदान करा म्हणून, पण उत्स्फूर्तपणे की आजच्या दिवशी रक्तदानासारखं कार्य करून याच्यापेक्षा चांगली बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन ठरणार नाही म्हणून उत्स्फूर्तपणे या ठिकाणी भीमसैनिक आणि समाज बांधवाचं रक्तदान करण्यासाठी असा प्रयत्न आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरभरून असं या देशासाठी दिलं. आपण एक कर्तव्य म्हणून तरी 6 डिसेंबरला असेल. खरं तर महापरिनिर्वाण दिन म्हणजे हा दुःखाचा दिवस आहे आणि या दुःखाच्या सभामध्ये आपण कुठंतरी या ठिकाणी देणं लागतो समाजाप्रती. त्यामुळे एक रक्ताची तुटवडा भरतोय. त्या अनुषंगानं आपण रक्तदान उत्स्फूर्तपणे केलं पाहिजे. काय सांगशील दादा की आज रक्तदानाचं शिबिर आयोजित केलं आहे, एकीकडे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपल्यावरती किंवा समाजावरती आणि यातून आपण कुठंतरी सावरतोय आणि बाबासाहेबांना 6 डिसेंबरला आपण आठवण काढतो आणि दुःखाच्या दिवसाने आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आज प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना मी मनापासून वंदन करतो, त्यांना आदरांजली अर्पित करतो, त्यांच्या कार्यांना विचारांना सलाम करतो. आणि आज जर आपण पाहिलं तर आज महापरिनिर्वाण दिन झाला. बाबासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या नव्हे तर पूर्ण देशासाठी, त्यांच्या देशातल्या लोकांसाठी, तिथल्या मग ते दलित शोषित असतील किंवा इतर समाजातील असतील यांच्या जीर्णोद्धारासाठी झटलं आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी यातून शिकलं पाहिजे की ज्या महामानवाने आपलं संपूर्ण आयुष्य या देशासाठी समर्पित केलं, त्यांचं अमूल्य योगदान या देशासाठी आहे आणि त्याचा पूर्ण बोध आज संपूर्ण जग घेते आणि अशा महामानवाला आपण काहीतरी आगळी वेगळी आदरांजली आतापर्यंत दिली पाहिजे. आणि तेच वंचित बहुजन आघाडी गेली 5-6 वर्ष झालं 2019-20 पासून हे रक्तदान शिबिर 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी भरवतं आणि त्याला प्रत्येकजण लोक जिथं येणारे भीमसैनिक असतील, सर्वच ग्रामस्थ असतील जे अभिवादन करण्यासाठी येतात, तेच आपलं काहीतरी योगदान या इथल्या महापरिनिर्वाण दिनी समाजासाठी असेल, आरोग्याच्या दृष्टीने इथल्या गोरगरीब दुबळ्या लोकांसाठी असेल,
त्या रक्तदानाच्या माध्यमातून देत असतात. आणि रक्तदान हे आपण अन्नदानासारखं श्रेष्ठ दान म्हणून समजतो. आणि आज जर आपण बघितलं तर देशातली जर आरोग्य व्यवस्था जर असेल तर ती संपूर्णपणे ढासळलेली आहे. गोरगरिबांसाठी प्रत्येक गोष्टी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. मग या माध्यमातून एखाद्या जर गोरगरीब गरजू व्यक्तीला जर रक्तदानातून जर काय लाभ भेटला तर तिथे एखाद्याचं प्राण वाचलं तर ती बाबासाहेबाला खरी मनापासून श्रद्धांजली असेल. त्यामुळं आम्ही हा उपक्रम पूर्ण समाज बांधवाच्या वतीने वंचित बहुजन आघाडी राबवते. त्याबद्दल ह्या स्तुत्य उपक्रमाचं आम्ही स्वागत करतो आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा आज आदरांजली अर्पित करतो. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतं या उद्देशानं दरवर्षी वंचित बहुजन आघाडी दरवर्षी रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं असा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. सूरज भाई आपल्यासोबत आहेत. भैया काय सांगाल की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन आहे आणि सर्व स्तरातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली जाते. आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ती त्यांची आठवण म्हणून एक स्मृतिदिन म्हणून हा लक्षात ठेवण्यासाठी ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाला सक्षमरित्या घडवण्यासाठी संविधान दिलं आणि याचमुळे आज भारत देशामध्ये सर्वत्रच हा महापरिनिर्वाण दिन त्यांची एक आठवण म्हणून साजरा केला जातो. आज खरं तर 6 डिसेंबर रोजी दिल्ली येथे त्यांचं निधन झालं होतं आणि उद्या म्हणजे 7 डिसेंबरला मुंबई येथे चैत्यभूमी इथं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले गेले. आज या निमित्तानं या टेंभुर्णी गावामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या समोर दरवर्षीप्रमाणेच इथल्या टेंभुर्णीच्या ग्रामस्थांकडून एक ब्लड डोनेशनसाठी कार्य केले जाते आणि त्याच पद्धतीनं टेंभुर्णीमध्ये अनेक ठिकाणी एक रक्तदानाचं शिबिर घेतलं गेलं आहे. तर त्याला आपण सर्वांनीच एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देचाल टेंभुर्णीकर म्हणून एवढे असे छोटेसे आव्हान माझ्या वतीनं मी करतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. महिला असताना आपण हे रक्तदान केलेला इतर महिलांना काय संदेश असेल आपल्या माध्यमातून? पहिल्यांदा ब्लड डोनेट केलेला आहे त्यामुळे मी सर्व महिलांना संदेश देऊ इच्छिते की ब्लड डोनेट केल्याने काही अडचणी येत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनीही काहीतरी उपक्रमानिमित्त ब्लड डोनेट केले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. कॅमेरामन नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.